हॅलो एव्हरीवन, वेलकम ऑल. सो लास्ट व्हिडिओमध्ये आपण शिकलो डेटा टाइप्स काय आहे आणि डेटा टाइप्स तुम्हाला हा कन्सेप्ट आला तर दोन गोष्टी कधी पण लक्षात ठेवायच्या. फर्स्ट की डेटा टाइप अशी एक गोष्ट आहे जे तुम्हाला सांगणार की कुठल्या टाइपचा डेटा तुमचा व्हेरिएबलमध्ये स्टोअर होईल. म्हणजे व्हॉट टाइप ऑफ डेटा टू स्टोअर इन व्हेरिएबल. मीन्स व्हेरिएबलच्या आतमध्ये कुठल्या टाइपचा डेटा स्टोअर करायचा ते तुम्हाला कोण सांगणार? तुमचे डेटा टाइप. जसं नॉर्मल आपण इंट एज इज इक्वल्स टू 25 घेतला. सो इंट तुमचा काय आहे? डेटा टाइप आहे, जे तुम्हाला सांगत आहे की एज नावाच्या व्हेरिएबल मध्ये इंटिजर टाइपचा डेटा म्हणजे इंटिजर व्हॅल्यू ही स्टोअर करायची आहे. आणि सेकंड की किती मेमरी अलोकेट करणार आहे, तर अमाऊंट म्हणा तुम्ही कुठल्या पण अमाऊंट ऑफ मेमरी. ठीक आहे, किती अमाऊंट म्हणजे किती मेमरी आपल्याला रिझर्व करायची आहे. लेट से की आता ही मेमरी आहे आणि मेमरीमध्ये मला एक एज नावाचं व्हेरिएबल बनवायचं आहे, जे की 4 बाईट्स असणार आहे. इंटिजर 4 बाईट्स आहे. मी तुम्हाला सांगेल की साईज वगैरे कशी फाइंड करायची, बट इंटिजर एक 4 बाईटचा युजली 4 बाईटचा स्पेस घेईल. तर तुमचा एवढा डब्बा बनेल आणि त्यामध्ये 25 स्टोअर राहील. ओके. लेट से कुठला दुसरं काहीतरी आहे. लेट से मी म्हटलं कॅरेक्टर नावाचा डेटा आहे. कॅरेक्टर ग्रेड इज इक्वल्स टू सिंगल कोट असेला डिफाईन करू आपण. तर कॅरेक्टरला लहान जागा जास्त नाही पाहिजे. कॅरेक्टर छोटा ब्लॉक बनेल, जसं नाव असेल ग्रेड आणि त्यामध्ये असणार आहे ए नावाचं ही ए व्हॅल्यू. ओके. सो पहिली गोष्ट की कुठल्या टाइपचा डेटा तुम्हाला व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायचा आहे ती. आणि सेकंड म्हणजे मेमरी किती लागणार आहे, त्या व्हेरिएबलला किती मेमरी अलोकेट करायची आहे, अमाऊंट ऑफ मेमरी टू बी अलोकेटेड, किती मेमरी अलोकेट करायचे ते तुम्हाला कोण सांगणार? तुमचे डेटा टाइप. इंटिजर असेल तर 4 बाईटची मेमरी अलोकेट होईल. कॅरेक्टर असेल तर 1 बाईटची होईल. असे दोन असे डिफरंट डिफरंट टाइपचे डेटा आहेत, ते आपण डिस्कस करू. बट एक स्पेसिफिकली किंवा एक जनरल वे मध्ये इट विल टेल यू की किती अमाऊंट ऑफ मेमरी तुम्हाला अलोकेट करायची आहे. तर या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या कधी पण डेटा टाइप आला तर. ओके. आता थेअरी वगैरे बघितली आपण, सगळं बघितलं डेटा टाइप काय आहे. आता नेक्स्ट बघू की टाइप्स ऑफ डेटा टाइप्स, किती टाइपचे डेटा टाइप्स आहेत. ओके. सो इफ मला टी डायग्राम मध्ये सांगितलं तर हा तुमचा डेटा टाइप्स. सो डेटा टाइप्सचे थ्री थ्री प्रकार आहे. फर्स्ट प्रिमिटिव्ह, ज्याला तुम्ही बोलणार की युजर डिफाईन्ड किंवा युजर डिफाईन्ड आहे म्हणजे प्री डिफाईन्ड. सॉरी, युजर डिफाईन्ड आहे, प्री डिफाईन्ड. जे की ऑलरेडी डिफाईन्ड आहे, हे प्री डिफाईन्ड. ओके. नेक्स्ट नेक्स्ट तुमचं असणार आहे डिराइव्ड डेटा टाइप. डिराइव्ड, ज्याला काय म्हणू आपण? डिराइव्ड. ओके. डिराइव्ड डेटा टाइप. ठीक आहे. नेक्स्ट अंडरस्टँडेबल आहे. आणि नेक्स्ट असणार आहे युजर डिफाईन्ड. युजर डिफाईन्ड. या आधीच्या कुठल्या तरी व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दोन टर्मिनॉलॉजी सांगितल्या होत्या. एक होती प्री डिफाईन्ड आणि दुसरी होती युजर डिफाईन्ड. या डिफरन्स काय आहे की प्री डिफाईन्ड ऑलरेडी डिफाईन्ड आहे. प्री डिफाईन्ड म्हणजे प्री म्हणजे काय होते? आधी, जे की ऑलरेडी डिफाईन्ड आहे. जसं तुमचे खूप सगळे कीवर्ड्स आपण शिकलो, जसं रिटर्न. रिटर्न याचा अर्थ ऑलरेडी लिहिला आहे की रिटर्नला काय करायचं? रिटर्न म्हणजे सक्सेसफुली टर्मिनेशन ऑफ प्रोग्राम. आपण बेसिक स्ट्रक्चर मध्ये बघितलं. जसं प्रिंट एफ आहे. प्रिंट एफ एक प्री डिफाईन्ड फंक्शन आहे, जे की काय काम करणार आहे? प्रिंट करायचं काम करेल. हे आपल्याला सांगायचं नाहीये की प्रिंट एफ प्रिंट करणार, कसं करणार, काय करणार, काहीच नाही. त्याला फक्त आपल्याला पास करायचं की काय प्रिंट करायचंय, ते ऑटोमॅटिकली प्रिंट करून देणार. सो अशा खूप सगळ्या गोष्टी जे ऑलरेडी प्री डिफाईन्ड आहे. तर त्यातला म्हणजे हा प्रकार आहे प्री डिफाईन्ड. ओके. डिराइव्ड म्हणजे हे डिराइव्ड झालंय प्रिमिटिव्ह पासून. त्याला आपण आणि प्री डिफाईन्ड पण म्हणू शकता किंवा प्रिमिटिव्ह डेटा टाइप पण म्हणू शकता. कन्फ्युज नाही व्हायचं. प्रिमिटिव्ह आणि प्री डिफाईन्ड सेमच आहे. सेकंड टाइप आहे डिराइव्ड. डिराइव्ड म्हणजे की जे ह्या प्रिमिटिव्ह पासून डिराइव्ड झाले आहे. ओके. प्रिमिटिव्ह पासून डिराइव्ड झाले आहे, त्याला आपण डिराइव्ड म्हणू. आणि युजर डिफाईन म्हणजे हा प्रकार, जे आपण डिफाईन करणार आहे. आपण त्याला सांगणार आहे की कशा पद्धतीने त्याला वागायचं आहे, त्याच पद्धतीने तो वागणार. जसं प्रिंटएफला फक्त आपण त्याला पास करत आहे हे प्रिंट करून पाहिजे, तो त्याला प्रिंट करून देईल. बट युजर डिफाईन्ड म्हणजे आपण स्वतः डिफाईन करणार आहे. आपण डिफाईन करू असे काही डेटा टाइप्स आहे. ते कशामध्ये असणार आहे? युजर डिफाईन्ड मध्ये. ओके. सो कुठले कुठले येतात? प्री डिफाईन्ड म्हणजे तुमचा इंट. ओके. सेकंड कॅरेक्टर, CHAR ज्याला म्हणतो. थर्ड थर्ड फ्लोट आणि फोर्थ डबल.
आता कोणी कोणी यामध्ये वॉइड पण म्हणतात, म्हणजे वॉइड पण एक फिफ्थ कन्सिडर करतात. मी नाही करत. तुम्हाला असं म्हणजे वाटलं तर तुम्ही करू शकता एक फिफ्थ वॉइड म्हणून, जे की एम्प्टी एम्प्टी होतं. ओके, बट आय डोंट कन्सिडर. सो चार इम्पॉर्टंट आहे: इंट, कॅरेक्टर, फ्लोट आणि डबल. इंट आपण पुष्कळ वेळा बघितलं. इंट म्हणजे कुठले नंबर? होल नंबर. जसं 25 झालं, करेक्ट. 300 झालं, 200 झालं, पूर्ण नंबर ज्याला डेसिमल पॉईंट नसेल. कॅरेक्टर म्हणजे कॅरेक्टर म्हणजे ए टू झेड पैकी कुठला पण एक सिंगल कॅरेक्टर, हा, किंवा कॅपिटल ए टू झेड म्हणा किंवा स्मॉल ए टू झेड, यामधला कुठलाही सिंगल कॅरेक्टर. जसं सिंगल पण जसं ए, ओके, सॉरी, जसं ए किंवा बी, मला याला इरेज करू द्या. ए टू झेड तसं स्मॉल पण राहू शकते, बिग पण, कॅपिटल पण लेटर राहू शकते. फक्त इतकं लक्षात ठेवायचं, जेव्हा तुम्हाला एखादा कॅरेक्टर डेटा टाइप डिक्लेअर करायचा आहे तेव्हा त्याला सिंगल कोट मध्ये डिफाईन करायचं. जसं लेट से की मी कॅर लिहिलं, ओके, कॅर एक ग्रेड नावाचं लिहिला, तर त्याला सिंगल कोट मध्ये कसं करेल, असं कॅरेक्टर ग्रेड ए. ओके, तर काहीच नाही करायचं. सिंटॅक्स काय आहे, फक्त तुम्हाला कॅर सांगायचा तर तो कॅर होईल. जसं तुम्ही इंट सांगत आहे म्हणजे इंटिजर होतो. जसं इंट एज इक्वल्स टू, हे रब करते मी, इंट एज इक्वल्स टू 25. तर यामध्ये जसं कॅर एक डेटा टाइप आहे, तसंच इंटिजर पण एक डेटा टाइप आहे. मग इंटिजर मध्ये कुठली व्हॅल्यू जाणार? पूर्ण होल नंबर, ज्याला काही डेसिमल नाही आहे. कॅरेक्टर मध्ये सिंगल सिंगल लेटर, हा असा पण राहू शकतो. सिंगल म्हणजे स्मॉल ए टू झेड पर्यंत तुम्ही कुठले पण कॅरेक्टर द्यायचे. फक्त लक्षात ठेवा की सिंगल असला पाहिजे, एक सिंगल, आणि त्याला सिंगल कोट मध्ये डिफाईन करायचं. ओके, समजा मला तुम्हाला म्हणायचं ऐश्वर्यापूर्ण नाव लिहायचं, तर हे ते येणार नाही. ओके, ते कॅरेक्टर ऍरे मध्ये येईल, ते नंतर शिकू. बट कॅरेक्टर एक डेटा टाइप आहे ज्यामध्ये तुम्हाला फक्त एक सिंगल कॅरेक्टर तुम्ही डिफाईन करू शकता. नेक्स्ट काय आहे? फ्लोट. फ्लोट म्हणजे असे नंबर, जसं फ्लोट लेट्स से मी टेम्परेचर एक व्हेरिएबल घेतलं, तर ज्याला डेसिमल पॉईंट असेल, जसं 25.22 वगैरे, तर हे कशामध्ये येईल? फ्लोट. फ्लोट म्हणजे सिम्पली लक्षात ठेवा की ज्याला डेसिमल नंबर असणार, डेसिमल पॉईंट, पॉईंट नंतर काहीतरी नंबर, काहीतरी व्हॅल्यू असेल तर फ्लोट. बट आता जर मी 25.22 देईल आणि लेट्स से की मी याला प्रिंट एफ केलं आणि मी प्रिंट केलं टेम्परेचरची व्हॅल्यू, तर मला आन्सर माहिती काय येणार? 25.220000. सो काय होतं, बाय डिफॉल्ट फ्लोट काय करतो, तुम्हाला 6 डिजिट देणार डेसिमल नंतर, 3 4 5 6. हे आपण ऑलरेडी फॉर्मॅट स्पेसिफायर मध्ये बघितलं होतं, की जेव्हा तुम्ही त्याला सेपरेटली सांगत नाही की मला पॉईंट नंतर किती नंबर पाहिजे. आठवते कोणाला? आपण पर्सेंट मॉडिफायर एक एफ होता, करेक्ट, आणि एक पर्सेंट मॉडिफायर .2f होता. टू म्हणा किंवा इथे एन ने रिप्लेस होईल. समजा मी त्याला म्हटलं की मला डॉट नंतर दोनच नंबर पाहिजे, तर तो फक्त दोनच देईल. पण समजा मी असा हा फॉर्मॅट स्पेसिफायर यूज केला, तर तो एक्झॅक्ट मला 6 डिजिट देणार, पॉईंट नंतरचे 6 नंबर. ओके, आणि डबल म्हणजे कुठला? हा डबल. डबल ह्याला कसं डिफाईन करू आपण? डबल लिहायचं, कुठला पण एक नंबर म्हणा, लेट्स से मी नमच देते. तर हा काय होईल? लेट्स से डबल पण एक फ्लोटच नंबर असतो, म्हणजे डेसिमलच नंबर असतो. जसं 100.33 किंवा 2, असा एक डेसिमलच नंबर राहील. फक्त याचं काय, प्रिसिशन व्हॅल्यू मध्ये डिफरन्स आहे. फ्लोट तुमचे 6 डिजिट कन्सिडर करणार पॉईंट नंतर, ओके, 6. आणि जो डबल आहे तो तुमचा नियरली 15 डिजिट हे करणार, म्हणजे प्रिफर करणार. त्याच्यामध्ये 3 3 आहे ना, त्याला 0 0 0 0 0 0 15, म्हणजे 15 नंबर असणार तुमच्या याच्यामध्ये. ओके, तर हाच एक डिफरन्स आहे. आपण हे सगळे प्रिंट करून बघू एक एक, आणि नंतर ओके, हे आपण डिराईव्ह पण बघून घेऊ. बट हे मेन आहे, प्रिमिटिव्ह इज मेन, बिकॉज ह्या प्रिमिटिव्ह पासूनच डिराईव्ह बनले आहे. आणि युजर डिफाईन तर आपण इव्हेंच्युअली नंतर शिकू, स्ट्रक्चर वगैरे ते युजर डिफाईन मध्ये येईल. बट मेन कुठला? इंटिजर, कॅरेक्टर आणि फ्लोट. डबल पण खूप कमी युज होईल. फ्लोट हे हे तीन मेन जास्त युज होईल. ओके, आणि आता नेक्स्ट आहे डिराइव्ड. डिराइव्ड मध्ये जे डेटा टाइप्स आहे, तुम्ही कधी ऐकलं असेल ऍरे. ओके, ऍरे फर्स्ट आहे, ऍरे, नंतर आहे पॉइंटर, आणि नंतर आहे फंक्शन. हे सगळे काय आहे? डिराइव्ड डेटा टाइप्स आहे. डिराइव्ड म्हणजे हे सगळे जे प्रिमिटिव्ह आहे ना, ह्या प्रिमिटिव्ह पासून बनलेले डेटा टाइप्स आहे, ज्याला काय म्हणू आपण? डिराइव्ड. तर डिराइव्डचे मी असं एक्झाम्पल देऊ शकत नाही, बिकॉज आता मी तुम्हाला सांगेल तुम्हाला समजणार नाही. याचा आपल्याला सेपरेट टॉपिक आहे, सेपरेट तुम्हाला तुमच्या सिलेबस मध्ये सेपरेट एक टॉपिक असेल किंवा एक युनिट असेल ऍरेवरचा, किंवा ऍडव्हान्स ऍडव्हान्स प्रॉपर्टी, ऍडव्हान्स फंक्शन किंवा ऍडव्हान्स कन्सेप्ट इन सी मध्ये.
हे आपले नॉर्मल कन्सेप्ट झाले. तुम्हाला जेव्हा सेकंड थर्ड फोर्थ युनिट येईल त्यामध्ये ॲरे पॉइंटर फंक्शन हे टॉपिक असेल, आपण तेव्हा त्याला डिस्कस करू. आता डिस्कस केलं तुम्हाला समजणार नाही, बिकॉज याला शिकायसाठी पहिले आपल्याला खूप सगळ्या गोष्टी शिकायच्या, मग ॲरे पॉइंटर वगैरे शिकू. आणि थर्ड आहे तुमचं युजर डिफाईन, जे की युजर डिफाईन करतात. त्यामध्ये येईल स्ट्रक्ट. ओके, स्ट्रक्चरचा स्ट्रक्ट. सेकंड येईल युनियन. ओके, युनियन. आणि नंतर असते इनम. ओके, नंतर असते इनम. हा सुद्धा आपण नंतर डिस्कस करणार आहे. फक्त आता तुम्ही डेटा टाइप मध्ये लक्षात ठेवण्यासाठी इतकं लक्षात ठेवा की डेटा टाइपचे 3 प्रकार आहेत: प्रिमिटिव्ह, डिराइव्ड आणि युजर डिफाईन्ड. आणि प्रिमिटिव्ह मध्ये इंटिजर, कॅरेक्टर, फ्लोट आणि डबल आणि वॉइड पण यू कॅन कन्सिडर. ओके, फ्लोट आणि डबल सेम आहे. फक्त फ्लोट मध्ये तुम्हाला पॉइंट नंतर सिक्स नंबर असेल, तुमचे 6 नंबर कन्सिडर करा, डेसिमल नंबर्स. पण फ्लोट डबल जो आहे, डबल म्हणजे मोठा नंबर, जी साईज पण जास्त असेल, तर हा नियरली 15 म्हणजे जे प्रिसिशन डिफरन्स आहे 15 नंबर कन्सिडर करणार आफ्टर डेसिमल पॉईंट. हाच एक डिफरन्स आहे, बाकी काही डिफरन्स नाहीये. तर आपण हे एक एक डेटा टाईप प्रिंट करून बघू, जे की प्रिमिटिव्हच्या अंडरमध्ये आहे. ओके, आणि तुम्हाला नोट्स पण दाखवते. पेपरमध्ये तुम्हाला डेटा टाईप हा फॉर शुअर क्वेश्चन येईल, तर तुम्ही हे रेफर करू शकता जे की मी लिहिलं आहे. ओके, बेसिक तुम्ही म्हणा, प्रायमरी म्हणा, प्री डिफाईन्ड म्हणा, याचं एकच मिनिंग आहे. ओके, देर आर इन फ्लोट, कॅरेक्टर, डबल. एक एक्झाम्पल टाकले आहे. मग डिराइव्ड मध्ये काय आहे? डिराइव्ड मध्ये ॲरे, पॉइंटर, फंक्शन. ओके, आणि युजर डिफाईन्ड मध्ये स्ट्रक्ट, युनियन आणि इनम. आत्तासाठी तुम्हाला फक्त मी एक 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 लाईन टाकली आहे, बट नंतर आपण याला डिटेल्स मध्ये शिकणार, तर तुम्ही याला म्हणजे मोठा आन्सर बनवून तुम्ही लिहू शकता जेव्हा तुम्हाला हा कन्सेप्ट समजेल. बिकॉज हे फक्त डेटा टाईप नाहीये, हा एक कन्सेप्ट आहे. सो हा कन्सेप्ट समजला तुम्हाला, तुम्ही एक आन्सर बनवू शकता. आतासाठी मी इतकं टाकलं, तर तुम्ही इतकं स्क्रीनशॉट काढून लिहू शकता. आणि आपण प्रिमेटिव्ह कडे जास्त लक्ष देऊ, बिकॉज प्रिमेटिव्ह इम्पॉर्टंट आहे. ओके, सो समजा आपण आपल्या ऑनलाईन कंपायलर मध्ये गेलो. ऑनलाईन कंपायलर ओपन करते मी, दिसेल तुम्हाला, 2 मिनिट द्या. ओके, आपलं ऑनलाईन कंपायलर ओपन होत आहे आणि हे ओपन झालं. ओके, सो आपण हे 2-3 जे डेटा टाइप प्रिमेटिव्ह मधले आहे, हे आपण प्रिंट करून बघू. लेट से मला एक आपलं युजलचं आपण, मी काही नवीन नाही करत आहे, फक्त आपण प्रिंट करून बघत आहे. एज आहे, एज लेट से मी घेतलं काहीतरी 29. ओके, मग तुमचं आपण नेक्स्ट कॅर शिकलो. कॅर मध्ये मी ग्रेड नावाचे एक घेत आहे. फक्त कॅरेक्टर मध्ये लक्षात ठेवा की जे काही व्हॅल्यू आहे ते सिंगल असेल. आणि आणि काय असणार आहे, सिंगल कोट मध्ये डिक्लेअर करायची त्याला. तुम्ही ए स्मॉल लिहा, ए कॅपिटल लिहा, काही प्रॉब्लेम नाही. ए टू झेड मध्ये तुम्ही कुठले पण अल्फाबेट्स यूज करू शकता. आणि पुन्हा शिकलो फ्लोट. फ्लोट म्हणजे काय? फ्लोट म्हणजे पॉईंट ज्याला डेसिमल नंबर असेल. जसं आता बघा, एज मी 29 घेतलं, तर 29 मध्ये मी पॉईंट देऊ शकत नाही. जरी मी पॉईंट देईल, पण जेव्हा प्रिंट करायच्या वेळेस मी फॉर्मॅट स्पेसिफायर कुठला यूज करणार इंट साठी? %d. तर %d मला फक्त 29च प्रिंट करू देणार, 76 नाही देणार, बिकॉज हा इंटिजर टाईप आहे. तुम्ही हे तुमच्या प्रॅक्टिससाठी करून बघू शकता की काय प्रिंट करते, काय नाही प्रिंट करत. ओके, नेक्स्ट तुमचं टेम्परेचर मध्ये म्हणजे तुमची हे डेसिमल व्हॅल्यू लेट्स से की मी म्हटलं 20. ओके, मी इतकं समजा मला प्रिंट करून बघायचं आहे, तर आपण नॉर्मल आपले प्रिंटफ फंक्शन लिहायचं, डाउनडेड ब्रॅकेट टाकायचा, याला सांगायचं की कुठल्या टाईपचा डेटा तुम्ही प्रिंट करत आहे. ओके, कुठल्या टाईपचा डेटा प्रिंट करत आहे ते कसं सांगणार आपण? फॉर्मॅट स्पेसिफायरनी. मला इंटिजर टाईपचा डेटा प्रिंट करायचा आहे, म्हणून मी फॉर्मॅट स्पेसिफायर यूज करेल %d. आणि त्या समोर जो काही व्हेरिएबल ज्यामध्ये ती व्हॅल्यू स्टोअर आहे तो व्हेरिएबल द्यायचा. ओके, आणि नेक्स्ट आहे मला नेक्स्ट काय, कॅरेक्टर प्रिंट करायचं आहे, तर फॉर्मॅट स्पेसिफायर काय असणार आहे? %c. आय होप तुम्हाला फॉर्मॅट स्पेसिफायर सगळे लक्षात आहे की कुठले कशाला यूज करायचे तर. आणि ग्रेड नसेल तर प्लीज मागचा व्हिडिओ एक वेळा बघा, त्यामध्ये फॉर्मॅट स्पेसिफायर मी सांगितले आहे. नंतर आहे तुमचं काय? नंतर आहे फ्लोट. तर फ्लोटला काय यूज करू आपण आतासाठी? फक्त एफच यूज करू. जो पॉइंट वाला आहे तो नाही देऊ, तू बघू पहिले कसं काय प्रिंट होते तर. आणि याचं हे काय? टेम्परेचर, TEMP. ओके, आता बघा, मी स्लॅशन वगैरे काही यूज नाही केलाय, तर मला एका लाईन मध्ये सगळं काही दिसणार. 29A आणि 34 पॉईंट समथिंग. ओके, बघा, 29 आलाय, ए आलाय, आणि 34 पॉईंट किती आलाय? 200066 आलाय. बाय डिफॉल्ट किती येणार? 6 येणार. सो मी काय काय करते, सगळ्यात पहिले याला थोडंसं स्ट्रक्चर्ड वे मध्ये करते, त्यासाठी मी स्लॅशन टाकते सगळ्यामध्ये. तर मला नेक्स्ट सॉरी, स्लॅशन टाकेल तर मला काय होणार की नेक्स्ट लाईन मध्ये एक नवीन लाईन मध्ये येईल, तर थोडं रिडेबल होईल ते. ओके, 29A 34.200 असं काहीतरी आलंय.
हेच मी त्याला म्हटलं स्ट्रिक्टली की मला पॉइंट नंतर फक्त 2च नंबर पाहिजे, तर मी ते पण करू शकते. हे सगळं आपलं ऑलरेडी झालंय, तुम्ही याच्याशी खेळू शकता. आणि अशा प्रकारे आपले डिफरंट डिफरंट डेटा टाइप आहे, जे की वेगळ्या वेगळ्या प्रकारचा आपण डेटा व्हेरिएबल मध्ये स्टोअर करत आहे. यांनी काय होणार आहे, मेमरीला कळणार की किती स्पेस अलोकेट करायची. हे इम्पॉर्टंट पॉइंट आहे. ओके, की मेमरी मध्ये किती स्पेस, हा जो पॉइंट आहे, इट टेल्स द कम्प्युटर, इट हेल्प्स द कम्प्युटर टू अंडरस्टँड हाऊ मच मेमरी टू कीप, किती मेमरी ठेवायची आहे आणि किती नाही. ओके, एक आपण प्रॅक्टिस नाही केला डबल, तो तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करू शकता आणि मला सांगा तुमचं आउटपुट आलं की नाही. एक डबल नावाचं व्हेरिएबल घ्या. ओके, मी येतं करत एक डबल नावाचं असं डबल असेल, काहीतरी एक नंबर असेल, त्यामध्ये काहीतरी एक नंबर द्या, पॉइंट काहीतरी. फक्त तुमचं काय एक्सपेक्टेड आहे की बाय डिफॉल्ट जसं फ्लोट मध्ये 6 यायचे, 6 डिजिट यायचे पॉइंट नंतर, तसं बाय डिफॉल्ट यामध्ये 6 पेक्षा जास्त आले पाहिजे, म्हणजे मोठा नंबर नियरली 15 की 14 काहीतरी येतात तितके आले पाहिजे. आणि मला सांगा. ओके, आय होप तुम्हाला व्हिडिओ समजला असेल, आणि नसेल समजला तर पुन्हा एक वेळा बघा, नोट्सचा स्क्रीनशॉट घ्या आणि पेपरमध्ये हा टॉपिक येईल तर प्लीज प्रिपेअर करा. ओके देन, बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.